नमस्कार. आज आपण करणार आहेत पनीर कुर्मा. तेही घरच्या साहित्यामध्ये झटकीपट तयार होत आहे. रेसिपीला सुरुवात करू. ही अर्धी वाटी दही घेतलेलं आहे. दही आंबटच घ्यायचं. त्यामध्ये 1 चमचा बेडगी मिरची पावडर टाकायची. पचायला हलकी असेल, कलर भाजीला चांगला येते. त्यात थोडीशी हळद टाकायची, अर्धा चमचा धने पावडर आणि छोटा चमचा जिरा पावडर टाकायची. भाजला जिरा पावडर, 1 छोटा चमचा गरम मसाला टाकायचा आणि मसाले सगळे चांगले दह्यामध्ये मिक्स करून घ्यायचे, म्हणजे मसाले चांगले फुलत येतं. दहीचं जास्त घट असं थोडंसं 2-3 चमचे पाणी टाकून चांगलं मिक्स करून घ्यायचं. हे सगळे मसाले दहीमध्ये मिक्स झाले आहेत. हे पनीर घेतलेलं 250 ग्राम. हे पनीर खिसून घेतलेलं आहे. तुम्ही मोठ्या खिसने खिसा किंवा बारक्या खिसने खिसता, खुशीने खिसा तरी चालतंय. एक कढई घेतलेली, त्यामध्ये मोठे 2 चमचे तेल टाकायचं, 1 छोटा चमचा जिरे टाकायचे आणि 6 ते लसणाच्या कळ्या घेतलेल्या बारीक कापून, 2 हिरव्या मिरच्या आणि अर्धा इंच आलं घेतलेलं आहे बारीक कापून घेतलेले. तुम्ही पेस्ट वापरू शकता, पण पेस्टच वापरायचं म्हणलं तर कांदा परतून झाला पेस्ट वापरायची. ह्या टेस्टला नाही वापरायचं. याचा कच्चापणा गेला की त्यामध्ये मीडियम साईजचे 2 कांदे घेतलेले तेही टाकून घ्यायचे आणि कांदा चांगला परतून घ्यायचा. कांद्याला चांगला गुलाबी कलर यायला लागला आणि हलकासा परतून झाला की त्यामध्ये बेसन टाकणार आहे. बेसन टाकल्यामुळे भाजीला बाइंडिंग येते चांगली. त्यामुळे 2 चमचे बेसन टाकलेले आहे. हे कच्चं बेसन आहे, त्यामुळे मी आताच टाकले. कांद्यासोबत भाजून निघणं ते पण. आणि तुमच्याकडे भाजल्याचं बेसन असलं तरी तेही टाकून घे तर चालतंय, पण कांदा परतून झाल्यावर टाकायचं ते. हे बेसनचा कच्चेपणा जाईपर्यंत 3-4 मिनटासाठी चांगलं परतून घ्यायचं. कांदा पण परतय त्यासोबत. कांदा आणि बेसन चांगलं परतून झालं की त्यामध्ये 2 टमॅटो घेतलेले, त्याची प्युरी करून घ्यायची आणि तेही टाकून घ्यायची त्यामध्ये आणि सगळं चांगलं मिक्स करून घ्यायचं. गॅस बारीक ठेवायचा. बारीक गॅसवरती मिक्स करून झालं की त्यामध्ये थोडंसं पाणी टाकणार आहे आणि तेही मिक्स करून घ्यायचं. पाणी गरम वापरायचं. हे मसाले जळून येऊन थोडंसं पाणी टाकलेलं आहे. हे मिक्स करून झालं की त्यावर झाकण ठेवणार आहे आणि झाकण ठेवून 3 ते 4 मिनटासाठी हे शिजून घ्यायचं आहे. ग्रेव्ही चांगली शिजलेली एकदाच मिक्स करून घेऊ. हे सगळे चांगले मिक्स करून झालं की त्यामध्ये दही टाकून घेणार आहे. दह्यामध्ये आपण सगळे मसाले टाकलेले आहेत, त्यामुळे आता वरनं कोणतेही मसाले टाकायचं नाही. दही टाकलं की 1 ते 2 मिनटासाठी चांगलं बारीक गॅसवरतीच हलवून घ्यायचं, म्हणजे दही फुटत नाही. नाहीतर मग गॅस बंद करायचा आणि आपली ग्रेव्ही थंड झाल्यावर त्यामध्ये दही टाकायचं. त्या वाटीमध्ये थोडंसं पाणी टाकून घेतलं, कारण त्यामध्ये थोडंसं दही राहिलं होतं. ते पाणी टाकून मिक्स करून घ्यायचं आणि मिक्स करून घेतलं की ते 5 ते 6 मिनटासाठी झाकण ठेवणार आहे, म्हणजे दह्याचा आणि मसाल्याचा कच्चापणा जाईपर्यंत. ग्रेव्ही चांगली झालेली आहे. आता दह्याचा मसाल्याचा कच्चापणा गेलेला आहे आणि कलर बी खूप छान असा आलेला आहे आणि तेलही सुटलेलं आहे आपल्या ग्रेव्हीला. एकदा सगळं चांगलं मिक्स करून घेऊ. हे सगळे चांगले एकदा ग्रेव्ही मिक्स करून झाले की त्यामध्ये पाणी वापरणार आहे. ते गरमच पाणी टाकून घेणार. 1 ग्लास पाणी घेतलेलं आहे गरम. ते मिक्स करून घ्यायचं आणि पाणी गरमच वापरायचं, थंड पाणी वापरायचं नाही, कारण आपली ग्रेव्ही गरम आहे, त्यामुळे गरम पाणीच वापरायचं. थंडचं पाणी वापरलं तर कुकिंग प्रोसेस बी थांबती आणि चवीला पण भाजी चांगलं लागत नाही. सगळं या ग्रेव्हीला उकळी येऊन द्यायची. ग्रेव्हीला उकळी आली की जी पनीर खिसून घेतलं होतं त्या टाईममध्ये टाकून घेणार आहे आणि चवीप्रमाणे मीठ टाकायचं, कारण आपण आत्तापर्यंत मीठ वापरलेलं नाही आहे. कोथिंबीर टाकायची आणि हे सगळं चांगलं मिक्स करून घ्यायचं. त्यामध्ये कोणतेही मसाले वापरायचे नाहीत. मिक्स करून झाली की त्यावर झाकण ठेवायचं. एकदम बारीक गॅस करायचा. 7 ते 8 मिनटासाठी बारीक गॅसवरती चांगली कुर्मा शिजून घ्यायचा आहे. 7 ते 8 मिनटाला चांगला असा कुर्मा शिजलेला आहे आणि तेल पण सुटलेलं आहे. किती छान अशी भाजी तयार झाली. अगदी झटकीपट तयार होती. बेसिक साहित्यामध्ये एकदम मिक्स करून घेऊ. त्यामध्ये 1 छोटा चमचा कस्तुरी मेथी टाकून घेतलेली आणि 1 चमचा तूप टाकायचं, किंवा तुम्ही बटरही वापरू शकता, पण माझ्याकडे बटर नाही आहे त्यामुळे मी तूप वापरलेलं आहे. आणि कस्तुरी मेथी जर नसेल थोडीशी कोथिंबीर टाकून घ्यायची. हे सगळं चांगलं मिक्स करायचं आणि गॅस बंद करायचा. अगदी छान अशी भाजी तयार झाली. कुणीही करू शकेल, इतक्या सोप्या पद्धतीने भाजी झटकीपट तयार होती 10 ते 15 मिनटामध्ये. जास्त टाईमही लागत नाही. त्यावरती आता हिरव्या मिरची अशी टाकून घेऊ, म्हणजे दिसायला छान दिसतं. आणि थोडीशी कोथिंबीर टाकायची. काही छान अशी पनीर कुर्मा तयार झाला आहे. ही माझी रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा. लाईक करा, शेअर करा आणि चॅनल जर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका.